राज ठाकरेंची वक्तव्य माझ्यासाठी फार अनाकलनीय असतात. जर ते असं म्हणत असतील की त्यांना चिन्ह जनतेतून मिळाले आणि ते खरं पण आहे, परंतु मग अशा पद्धतीने ज्यांनी चिन्ह ढापली किंवा ती चिन्ह ढापण्यासाठी ज्या भाजपाने मदत केली त्याच भाजपाला पाठिंबा देण्याची बुद्धी ही राज ठाकरे यांना सुचते कशी, हा मला काही म्हणजे एक गोष्ट जेव्हा ते सांगतात की नाही मी चिन्ह कमावलेलं आहे आणि शिवसेनेवर दावा सांगणं चुकीची गोष्ट आहे. जर शिवसेनेवर दावा सांगणं चुकीची गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं तर मग तो दावा ज्यांच्या अदृश्य पाठिंब्यामुळे दिला होता, ज्यांनी महाराष्ट्रात अत्यंत अस्थिर राजकारण करून सोडलं आणि पक्ष फोडण्याचं आणि इतरांच्या पक्षावर आणि चिन्हावर दावा करण्याची कुबुद्धी ज्या भाजपाने दिली त्या भाजपाच्या सोबत राज ठाकरे यांनी पुन्हा पुन्हा युती करण्याची छुपी किंवा उघड हे कारस्थान काय होतं हे अनाकलनीय आहे. आम्ही काल असं वक्तव्य केलं की निकालानंतर मनसेच्या मदतीने भाजपाचा मुख्यमंत्री होईल, सत्तेत मनसे आणि भाजपच दोन पक्ष राहतील असं मनोज शिंदे आणि पवारांचं ते बघू असं आम्ही ठाकरेंनी म्हणलेलं आहे. मुंगेरी लाल के हसीन सपने, चांगली गोष्ट आहे. दिवाळीचा सण आहे, शुभेच्छा. निकालानंतर मनसे भाजप सत्तेत येईल असं राज ठाकरे यांनी म्हणतात, असं खरोखर होईल का, आहे का? नाही, सध्या भाजपा काय करू शकेल, कोणाला कसा कुठे वापरू शकेल, कारण कालपर्यंत शिंदेंना फोडून शिंदेच्या सोबत सत्ता स्थापन करणारी भाजपा, आता मात्र भाजपाचे नेते अमित शहा जेव्हा सांगतात की 2024 ठीक आहे पण 2029 आपल्याला स्वबळाचा नारा द्यायचा आहे, तर भाजपा किती बदलू शकते आणि किती लोकांना वापरून घेऊ शकते. त्या वापरून घेणाऱ्यांच्या लिस्टमध्ये राज ठाकरे यांचं नाव जर त्यांना स्वतःहून द्यायचं असेल, ते वापरले जातात तर ते स्वतःहून द्यायचं असेल तर त्याला कोण काय बोलू शकते. निकालानंतर जर मनसे भाजपाने एकत्र येणार असेल तर मग भाजपविरोधात लढणाऱ्या मनसेच्या उमेदवारांनी काय करायचं, मग काय करावं? नाही, त्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की माध्यमे वारंवार राज ठाकरेंना ओढून ताणून टीआरपी साठी माध्यमांमध्ये आणि चर्चांमध्ये आणतात. खरंच तो इतका चर्चेचा विषय आहे का, हा मला पडलेला प्रश्न आहे. कारण ज्या पक्षाचा एकही आमदार निवडून येत नाही, जो पक्ष सातत्याने भूमिका बदलत राहतो, ज्या पक्षाची केंद्रात राज्यात किंवा वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये कुठेही सत्तास्थानी जो पक्ष नसतो, त्या पक्षाकडे ठरवून माध्यमे त्यांना चर्चेत आणायचा प्रयत्न करतात का असं. ज्यांनी आरोप केले, ज्यांनी भाजपाने ज्यांच्यावर आरोप झाले हे अजित पवार हे दोन्ही एकमेकावर ना बोलता 10 वर्षापूर्वी निधान बोलण्याचं हे पोस्ट किती संयुक्त आहे. खरं तर सिंचन घोटाळ्याच्या संबंधाने आरोप केले होते ते भाजपा नेते श्रीयुत अमित शहाजी यांनी आणि नरेंद्र मोदीजींनी, आणि या सगळ्या संबंधाने फडणवीसांनीही कितीदा तरी चक्की पिसिंग सारखे डायलॉग मारले होते. आता त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यांच्यावर आरोप केले त्याच लोकांशी घरोबा झाल्यानंतर आता पुन्हा 10 वर्षापूर्वी निधन झालेल्या RR आबांचं नाव घेणे, यातून जरी अजितदादांना असं वाटत असेल की आपण काहीतरी फार मोठा खेळ खेळत आहोत, पण मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये उलट रोहित पाटील यांच्या विजयाचा मार्ग ते अधिक सुकर करत आहेत. कारण हे आत्तापर्यंत RR आबा यांच्या एकूण व्यक्तित्वावर कधीही कुणीही शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला नाही, त्यांच्यावर कधीही कसलेही आरोप झाले नाही. ज्या माणसाच्या हयातीत किंवा निधनानंतर 10 वर्ष कुठली चर्चा झाली नाही, 10 वर्षानंतर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जे 2 पक्ष एकमेकांवर आरोपाची चिखलफेक करत होते ते दोघे मिळून एका निष्कलंक चारित्र्यावर बोलत असतील तर निश्चितपणे त्यांच्या मनातली भीती हे सगळं त्यांच्याकडून वधवून घेत आहे. पण याचा फायदा सांगलीमध्ये रोहित पाटील यांना नक्की विजयाच्या मार्गाकडे घेऊन जाईल. बोलले आणि आम्ही ठाकरे यांना पाठिंबा देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीच इच्छा की मत उमट आहे जातील म्हणून काही उमेदवारांना दिला भाजपाचा पाठिंबा. देवेंद्रजींना असं वाटतंय की त्यांनी ते फार मोठे वाकचातुर्याचे धनी आहेत आणि ते शब्द फिरवू शकतात. मात्र देवेंद्रजी विसरत आहेत का की महाराष्ट्राची जनता दूधखोळी नाही. सदा सरवणकर यांच्यावर कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला, आशिष शेलारांनी स्वतःची सीट स्वतःला सुरक्षित करून घेण्यासाठी म्हणून, कारण आशिष शेलारांच्या मतदारसंघामध्ये जर मराठी मतांचं डिवायडेशन करायचं असेल, समोर प्रिया दत्त सारख्या उमेदवार आहेत, अशा वेळेला जर आशिष शेलारांना विजयी व्हायचं असेल तर मनसेने काही मतं द्यावीत अशी अपेक्षा आहे आणि त्या मोबदल्यात सदा सरवणकरांचा बळी द्यावा यासाठी ते डेस्परेटली प्रयत्न करत आहेत. पण तरीही सदा सरवणकरांनी ठामपणे सांगितलं की मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही. याला मानभावीपणाने जर देवेंद्रजी म्हणत असतील की नाही
हे आम्ही त्यांना पाठिंबाच देणारे आहोत. तर देवेंद्रजी, आता तुमच्या हातात कुठलाही कंट्रोल राहिलेला नाही. ना भाजपाचा कंट्रोल आपल्या हातात राहिला आहे, ना शिंदे गटाचा कंट्रोल आपल्या हातात राहिलेला आहे. आता महाराष्ट्रामधली आपली निगेटिव्हिटी तर वाढलेली आहेच आहे, परंतु एकनाथ शिंदे यांच्या संबंधाने सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेचं सोडा, शिंदे गटातल्या राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा अजिबात सकारात्मकता उरलेली नाही. माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा मार्ग निर्धोक करण्यासाठी महायुतीच्या गोटात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गुरुवारी रात्री शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर महायुतीचे नेते बंडखोराची समजूत काढण्याचा कामाला लागले होते. 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी सदा सरवणकर यांची समजूत काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे माहीममध्ये अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये असे महायुतीमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. आशिष शेलार, नितेश राणे, दीपक केसरकर यांनी अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र सदा सरवणकर हे आपल्या हक्काचा मतदारसंघ सोडायला तयार नाही. चर्चा करायची वेळ आली, आता निघून गेली. मी कोणती परिस्थितीत निवडणूक लढणारच अशी भूमिका सदा सरवणकर यांनी घेतली होती. मात्र सदा सरवणकर यांच्याशी सतत चर्चा करून माहीममधून माघार घ्यावी यासाठी अजूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता सदा सरवणकर हे खरोखरच माहीम मतदारसंघावरचा दावा सोडणार का हे पाहावे लागेल. तसे करताना कोणती राजकीय तडजोड होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी काळात भाजपचा मुख्यमंत्री होईल असा अंदाजा व्यक्त केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी आता राज ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे सूत्राकडून सांगितले जाते. माहीममध्ये सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्याचा उत्साह, आनंद मोठा आहे. प्रत्येक पक्षाला कार्यकर्त्याच्या भावना जपण्याची गरज असते. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीचा निर्णय मी कार्यकर्त्यांच्या मनावर सोडला आहे अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे माहीमची जागा अमित ठाकरे यांच्याशी सोडण्यास फारसे उत्सुक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.